न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। न्याय म्हणजे गेल्या 5 महिन्यांपासून आदिवासी अज्ञान मुलीचे अपहरण व बळजबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला तात्काळ अटक करा, अत्याचार विरोधी कृती समितीची जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे मागणी। अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हर्सुल पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर 1/2025 नुसार आरोपी शिवा परदेशी याने बोरीचा पाडा येथील 17 वर्षीय अज्ञान आदिवासी मुलीचं बळजबरीने अपहरण केलं। आरोपीने गेल्या 5 महिन्यांपासून अज्ञान मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून तिचे सर्वांगाने शोषण केले असल्याची फिर्याद पीडितेचे वडील नामदेव किसन चिखले यांनी हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे। वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा हेलपाटे मारूनही आरोपीला अटक झाली नाही। यानंतर तक्रारदाराने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच महिला सुरक्षा विभाग, नाशिक ग्रामीण पोलीस सायबर सेल गुन्हे नाशिक ग्रामीण शाखा जिल्हाधिकारी नाशिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे। त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे ऑनलाईन तक्रार नोंदणी आहे, परंतु पोलिसांनी आरोपीच्या भावाबरोबर अर्थपूर्ण देवाणघेवाणीतून आरोपीला मोकाट सोडलेले आहे। ही बाब अतिशय गंभीर असून अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करावी, आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत तसेच अणु जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी पोलीस प्रशासनाने आरोपीला मदत केली असल्याने त्यांनाही सह आरोपी करून संबंधित पोलिसांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। अन्यथा उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे। यावेळी जिल्हाधिकारी या प्रकरणी विशेष लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे। निवेदनावर समितीचे मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे, ॲडव्होकेट निलेश सोनोने, दिलीप लिंगायत, रोहिणी जाधव, गणेश रणधीर, मंगल भांगरे, रावजी साप्ते, चंदर साप्ते, जिजाबाई निंबारी, हरी अर्जुन भोये, रामदास पांडू भोये, शांताबाई साप्ते, ताराबाई साप्ते, पारीबाई चंदर साप्ते, रामदास चिखले, मीराबाई रामदास चिखले आदींसह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत। तमाम पुरोगामी परिवर्तनवादी डाव्या समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरवादी पक्ष संघटनांची विचारधारा मानणारी अत्याचार विरोधी कृती समिती अर्थातच एमएकेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही भव्य असे निदर्शनं करीत आहोत। निदर्शनाचा आशय असा आहे की हर्सुल तालुक्यामध्ये आमचा आदिवासी बांधव त्याची मुलगी गेल्या 5 महिन्यांपासून एका आरोपीने शिवा परदेशी नावाच्या एका गुंड प्रवृत्तीच्या आरोपीने तिचं अपहरण केलेलं आहे। मुलीचं अपहरण करून तिला डांबून ठेवलेलं आहे। मुलीवर अनन्वित असे अत्याचार शिवा परदेशी नावाचा गुंड करीत आहे। या संदर्भातली तक्रार मुलीच्या आईवडिलांनी हर्सुल पोलीस स्टेशनला केलेली आहे। त्यानंतर सदरची तक्रार DYSPला केलेली आहे। त्यानंतरची सदरची तक्रार SP साहेबांना केलेली आहे। त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेतलेली आहे। गेले 5 महिने झालेले आहे, मुलीचा तपास लागत नाही आहे। या राज्यामध्ये दलित, आदिवासी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे। वारंवार कंप्लेंट करूनही, निवेदन देऊनही, वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही भेट घेऊन जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही काय करायचं असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। आम्ही तमाम पुरोगामी परिवर्तनवादी डाव्या आणि समाजवादी रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ मानणारे सर्व लोक आहोत आणि म्हणून लोकशाही पद्धतीने आम्ही हे सगळे आंदोलन करत आहोत। जर आमच्या आदिवासी बांधवांना, जर आम्हा दलितांना आणि आमच्या महिलांना जर या राज्यामध्ये, या देशामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये आणि आमच्या शहरामध्ये न्याय मिळणार नसेल तर निश्चितपणे आम्हाला वेगळी भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा आम्ही या ठिकाणी पोलिसांना देत आहोत। या आंदोलनाच्या निमित्ताने एक बाब निश्चितपणे समोर आलेली आहे। हर्सुल पोलीस स्टेशनचे मुजोर पोलीस अधिकारी, कोणी मोरे आणि लोखंडे नावाचे अधिकारी कलेक्टर साहेबांचे देखील आदेश मानायला तयार नाही आहेत। आरोपीची साठवलोट करून, आरोपीतून काही भ्रष्ट मार्गाने पैसे घेऊन त्यांनी या आरोपीला पाठीशी घातलेला आहे।
मुलगी अज्ञान आहे, मुलगी 18 वर्षाच्या आत आहे, मुलगी आदिवासी समाजाची आहे, मुलगी गरीब घरातली आहे आणि म्हणून तिला फूट लावून त्यांनी पळून नेलेलं आहे. त्यांना हे माहीत नाही की तिच्या पाठीशी समस्त आदिवासी समाज उभा राहणार आहे, समस्त पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्ते उभे राहणार आहे. आणि म्हणून आजच्या निदर्शनाच्या निमित्ताने आम्ही जिल्हा प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो की ताबडतोब आरोपीला अटक झाली पाहिजे, अन्यथा या आंदोलनाद्वारे संपूर्ण राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाला जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची जबाबदारी असा इशारा देखील आम्ही या निवेदनामध्ये दिलेला आहे. आजच्या या आंदोलनामध्ये माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट विलासभाई सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप लिंगात या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या मुलीचं अपहरण झालं तिचे पालक आईवडील माझ्यासोबत आहेत, सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटरच्या संचालिका, पालीभाषेच्या अभ्यासिका प्राध्यापक रोहिणीताई जाधव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा इशारा देतो की ताबडतोब तात्काळ त्या आरोपीला अटक करा, अन्यथा या आंदोलनाचं लोन संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि होणाऱ्या कोणत्याही परिणामाला जिल्हा प्रशासन त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन देखील जबाबदार राहील याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या घटनांना गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शन करून आदेश दिले होते. त्याप्रमाणे 13/5/2025 रोजी चेतनानगर इंदिरानगरमध्ये क्रेटा कार या गाडीची काच फोडून 1.5 लाख रुपये रोख रक्कम चोरी करून पळून गेले. यावरून अनोळखी आरोपी यांच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली. त्यामध्ये असे दिसून आले की एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर 2 इसम हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीचा काच फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून जाताना दिसून आले. हाच तपासाचा धागा पकडून CCTV फुटेजच्या माध्यमातून सतत 4 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन नाशिक ते मालगाव असे जवळपास 90 किलोमीटर CCTV फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोडबंदर भागातील असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कामगिरी केली आहे. गाडीची काच फोडून बॅग लिफ्टिंग करून चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवरील सराईत 3 गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. त्यांच्याकडून चोरीचे 2 गुन्हे उघड करून 5,59,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसार. शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका हे वारंवार सांगितले तरी बँका सिबिल स्कोअर मागतात. त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकांवर शासनाने FIR पण केलेले आहे. हा विषय तुम्हालाच गांभीर्याने घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घ्यावा अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तंबी दिली. तसेच कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
राज्यस्तरीय बँकर्स समितीची 167वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे संपन्न झाली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सूचना दिल्या। यावेळी राज्याचे सन 2025-26 या वित्तीय वर्षाचा 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही बैठकीत मंजूर करण्यात आलाय। महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी हा राज्याचा कणा असून कृषी व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे। या भागाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा। हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यामुळे दुष्काळी परिस्थिती नाही, पीक चांगले येणार आहे। अशात बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायला हवे। चांगला पाऊस झाला की कृषी नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। काल संध्याकाळपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे। यामध्ये मेहकर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीच्या पुलावर मोठा चिखल साचला। या चिखलावरून घसरून ट्रॅक्टर थेट पुलावरून नदीत कोसळला। चालकाने प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरमधून उडी घेत आपला जीव वाचवला। त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। कर्ज घेऊन भात पिकाची लागवड केली। कापणीला आलेल्या भात पिकाची येत्या 4 दिवसात कापणी करून शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं। भंडारा जिल्ह्यात काल वळव्याच्या पावसानं जोरदार हजेरी लावली। याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहिला परिसरातील शेती पिकाला। वादळी वाऱ्यानं कापणीला आलेला शेकडो हेक्टरमधील भात पीक अक्षरशः भुईसपाट झाला। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। जागेश्वर राजबोले, माझे नाव मारुती जागेश्वर राजबोले, चोवा येथील कास्तकार आहे। आज वादळी वारा आणि पाऊस पडल्यामुळे आमची शेती जमिनीदोस्त झालेली आहे। आता 8-10 दिवसामध्ये धान काटाला यायचा, परंतु ह्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे आमची शेती जमीनदोस्त केली आहे। आम्ही शाहूकारी कर्ज काढून आणि सोसायटी काढून शेती करत होतो, परंतु आता हा पूर्ण आमचा शेती जमीनदोस्त झाल्यामुळे आम्हाला आता कर्ज कसं फेडावे हे आम्हाला विचार आलेला आहे। त्यामुळे आमची सरकारना मागणी आहे की त्यांनी पंचनामे करून आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे अशी आमची सरकारना मागणी आहे। BBS न्यूज नेटवर्क खास वृत्त निनाद कराओके क्लब सादर करत आहे एक सुरेल संध्या, मन चाहे गीत, एक सुरमई सांज। तुमच्या मनातली भावना, तुमच्या ओठांवरचं गाणं, सुरांची मैफल, आठवणींचा रंगमंच आणि भावनांची नाळ जुळवणारी एक खास संध्याकाळ, जिथे प्रत्येक सदस्य गाणार आहे आपलं आवडतं गीत। तेच गीत जे त्यांच्या आठवणींना, भावना आणि क्षणांना साथ घालेल। गात रहा, ऐकवत रहा, आनंद वाटत रहा। जणू स्वरांच्या झुल्यावर आठवणींचा मोर नाचेल आणि प्रत्येक ओळ उरेल काळजाला स्पर्श करणारी। दिनांक 24 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता। स्थळ कुसुमाग्रज सभागृह, विशाखा हॉल, नाशिक। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य BBS न्यूज नेटवर्क आणि अफलातून म्युझिक लव्हर्स टीमकडून विशेष साथ। तुम्ही यायलाच हवं।
कारण हे संगीतमय संध्या फक्त ऐकण्याची नाही तर मनात साठवून ठेवण्याची आहे. प्रत्येक गाणं एक आठवण, एक कथा. बघूयात कोण गातं तुमच्या मनातलं गाणं. संपर्कासाठी सविता सरडे, संपर्क क्रमांक 9370 78 35 28. तसेच प्रेमानंद आढाव, संपर्क क्रमांक 8830 29 34 00. मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. कंपनीच्या 4 नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल साठवलेले होते. याच भागातून आगीची सुरुवात झाली असून पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद, महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना 24 तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले. तिरभे सेक्टर 20 येथील व्यापारी पंकज पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकज यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याला जबरदस्ती गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. या प्रकरणी सहकाऱ्याने तात्काळ APMC पोलीस तक्रार दाखल केली. नवी मुंबई पोलिसांनी एकूण 10 पथकं तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता. अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी 3ही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे. दिनांक 18/5/25 रोजी APMC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षर बिझनेस पार्क आहे. त्या ठिकाणी एक प्रशांत खैरनार आणि पंकज पाटील असे 2 भागीदार आहेत. त्यांचा परदेशामध्ये भाजीपाला आणि ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस पाठवण्याचा कारभार चालतो. तर ते त्यांच्या ऑफिसमधून साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस बंद करून 8:45 वाजता ते बाहेर आले. अक्षर पार्कच्या मोटरसायकलवर 2 जण होते. त्यावेळेला एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याच्यामधून 3 जण उतरले आणि त्यांनी फिर्यादी खैरनार त्याचप्रमाणे पंकज पाटील यांना मारहाण केली आणि मारहाण करून पंकज पाटील त्याला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि त्यांना पळवून घेऊन गेले. हे गेल्याच्या नंतर मग फिर्यादी म्हणजे प्रशांत खैरनार आहेत ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ती हकीकत सांगितली. हकीकत सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु फिर्यादीला हे कोणी नेलं असावं, पळवून का नेलं असावं हे प्राथमिकदृष्ट्या काही सांगता येत नव्हतं. आम्ही संशयितांची म्हणजे त्यांना विचारपूस केली, कोणी केलं असावं. त्यानंतर त्यांची माहिती प्राप्त केली. अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली. त्यानंतर माननीय आयुक्त भारांबे सर, सहआयुक्त येनपुरे सर, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे आमचे ॲडिशनल CP अपर आयुक्त साकोरे सर यांना ही माहिती दिली. त्यांनी सूचना दिल्या आणि आमचे DCP झोन 1 पंकज डहाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली. त्यांनी पोलीस स्टेशन झोन 1चे पथकं, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे ACP लांडगे साहेब, ACP आमचे वाशी डिव्हिजनचे बुधवंत साहेब यांना ताबडतोब आमच्या पोलिस स्टेशनला पाठवलं.
या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन अशी मिळून 10 पथकं तयार केली गेली आणि ताबडतोब तपासाची चक्र ही वेगाने फिरू लागली. आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेराचा अभ्यास, त्याचप्रमाणे तांत्रिक आमचे जे असतात ते तपास आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढली. याच्यात आणखीन एक अडचण अशी झाली की ह्या जे आम्हाला जी पहिल्यांदा गाडीची नंबर प्लेट वगैरे मिळाली होती, ती नंबर प्लेट त्यांनी ती डुप्लिकेट लावली होती. त्याच्यामुळे गाडीवाल्यांचं काही आम्हाला तसा क्लू मिळत नव्हता. परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपितांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे ह्याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश इंगोले, मंगेश अस्तरकर, गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकज पाटील यांना ते या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिममध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट्स बदलणे, कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते. परंतु आपण त्यांना ताबडतोब लवकरात लवकर शोधून काढलं, अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल 4 आरोपी आम्ही निष्पन्न झाले. त्याच्यामध्ये एक सागर मनवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवरनी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे, कट रचणे, त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे, याच्या अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता. अशा पद्धतीने आतापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरवून 4 पैकी 3 आरोपींना अटक केलेले आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जिल्ह्याला दिला आहे. आज विजांच्या कडकडाटाबरोबरच सकाळपासूनच सोसाट्याचा वाऱ्यासह रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यामध्ये सकाळपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील 10 गाव घराडी, शेडवई, आवाशी, पालवणी गावाला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेले नागरिक यामुळे सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गोंदिया जिल्ह्यात रब्बी धान कापणीला सुरुवात झाली असून यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात धान लागवड करण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांकडून कापणीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र कापणीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. गेल्या काही वर्षात कापणीच्या हंगामात मजुरांची संख्या घटल्याने आणि मजुरीचे दर वाढल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हार्वेस्टरच्या मदतीने कमी वेळात व कमी खर्चात मोठ्या क्षेत्रातील धान कापणी करणे शक्य होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या यंत्राची मागणी वाढली आहे. गोंदिया जिल्ह्यात विविध भागात हार्वेस्टरच्या साहाय्याने धान कापणी केली जात असून त्यामुळे श्रमबळावरचा ताण कमी झाला आहे. यंत्राद्वारे धान कापणी केल्याने वेळ व खर्च वाचत असून धानाची गुणवत्ता देखील टिकून राहत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कापणीसाठी हार्वेस्टर यंत्रावर भर दिला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काय नाव भाऊ तुमचं? नमस्कार, मी दिलीप रामादीन जुडा शेतकरी आहे आणि माझ्या ग्रामपंचायत ढिवरंटोलामध्ये जवळपास 80 ते 90%
उन्हाळी रब्बी म्हणून आपण धान लावत असतो आणि या रब्बीला तोड कटाई करण्यासाठी आम्हाला मजुरी मिळत नाही, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हार्वेस्टरच्या माध्यमातून आम्ही हे धान कापणी करत असतो आणि ते कापणी करून त्याला आपण वाढवून सोसायटीच्या माध्यमातून विकत असतो। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। यवतमाळ येथील एका तरुणाचा निर्घृण खून करून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह ज्वलनशील पदार्थ ओतून जाळून टाकण्याची घटना लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौसाळा जंगल शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवत मृताची ओळख पटवली आणि मृतक शिक्षकाची मुख्याध्यापिका पत्नीच मारेकरी निघाली। दरम्यान या प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारे विधी संघर्ष 3 बालकांना पोलिसांनी ताब्यात घेत शंतनू अरविंद देशमुख असे पती शिक्षकाचे नाव आहे, तर निधी शंतनू देशमुख असे मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचे नाव आहे। शंतनू आणि त्याची पत्नी निधी हे दोघेजण यवतमाळच्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापिका आहे। या दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचा। याचाच वचपा काढत पत्नी निधीने पती शंतनूची हत्या केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली आहे। दिनांक 15/5/25 रोजी पोलीस स्टेशन लोहारा हद्दीमध्ये चौसाळ्याच्या जंगलामध्ये एक अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एक मृतदेह मिळून आला होता। आम्ही घटनास्थळावर जाऊन आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर गेलो आणि मृतदेहाची पाहणी आणि घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आम्ही तपासाची चक्रे फिरवली। आमचे जे गोपनीय सूत्रधार आहे किंवा गोपनीय माहितीदार यांच्याकडून माहिती संकलित करणं सुरू केलं। त्या अनुषंगाने आम्हाला अशी माहिती मिळाली की जे दारवा रोड जे बार आहे या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली की शंतनू देशमुख नावाचा जो इसम आहे दिनांक 13 तारखेपासून हा घरी नाही आहे आणि तो बारमध्ये जो रेग्युलर दारू प्यायला जात होता त्या ठिकाणी तो आलेला नाही आहे अशी चर्चा आमच्यापर्यंत आली आणि ज्या लोकांनी चर्चा केली आम्ही त्यांना विचारपूससाठी ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की 13 तारखेपासून आमच्याकडे शंतनू देशमुख आलेला नाही, तो रेग्युलर यायचा पण तो आलेला नाही। त्याच्यानंतर आम्ही त्यांची माहिती पटवली, फोटोग्राफ त्यांना दाखवले आम्ही मृतदेहाचे, त्यांनी फोटो बघितले आणि ज्या इसमाबद्दल त्यांनी माहिती दिली शंतनू देशमुख त्या दिवसचं त्यांचं शर्ट घातलेलं होतं त्यांनी आणि घटनास्थळावर आम्हाला त्या कलरचे काही कपडे मिळाले, त्याच्यामध्ये ते थोडेफार मिळणारे होते। आम्हाला तो धागा मिळाला तपासासाठी, त्या अनुषंगाने तो कुठे राहतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेतली। त्याची जी पत्नी आहे निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग त्यांनी केला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी। 3 विधी संघर्षाच्या बालकाचा त्यांनी उपयोग केला। या तपासामध्ये आम्हाला स्थानिक इन्फॉर्मर तसेच काही गोष्टी तांत्रिक माहिती आम्ही ती घेतली। त्यानंतर आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर इसम विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले। त्यांना अधिक विचारपूस केली, त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमानं उलगडून दाखवला। अशा प्रकारे हा अत्यंत गुंतागुंतीचा जो गुन्हा होता हा उघडकीस झालेला आहे।